राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत दिवसा सलग 8 तास वीज पुरवठ्याची मागणी लावून धरली। रात्रीच्या वेळेस शेताला पाणी देताना साप, बिबट्या आणि चोरट्यांची भीती असल्याने शेतकऱ्यांचे जीव धोक्यात येत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। जोपर्यंत आमचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। देवळाली प्रवरा महावितरण कार्यालयासमोर शेकडो शेतकरी एकत्र येत ठिय्या आंदोलनाला बसले। दिवसा किमान 8 तास नियमित वीज पुरवठा मिळावा ही आंदोलकांची प्रमुख मागणी होती। रात्रीच्या अंधारात शेतीला पाणी देण्यासाठी जावे लागत असल्याने साप, बिबट्या आणि चोरट्यांचा धोका वाढत असून शेतकऱ्यांच्या सुरक्षितेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे असे आंदोलकांनी सांगितले। महावितरण प्रशासनाने तातडीने दिवसा वीज पुरवठ्याचे नियोजन करावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला। सुमारे 2 तास सुरू असलेल्या आंदोलनानंतर महावितरण अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत शेतकऱ्यांशी चर्चा केली। त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन मागे घेण्यात आले। या आंदोलनात शेतकरी सेनेचे नेते रवींद्र मोरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रकाश डेठे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते। सतीश फुलसौंदरसह राजेंद्र म्हसे, MS न्यूज 15 राहुरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। कोण शेतकऱ्याचं मरण केलं जातंय, सगळ्यांचं दुर्लक्ष आहे। हे लोक एसी मध्ये फॅन खाली बसलेत, हवा खात बसलेत। रात्री 2ला 1ला कधी लाईट येते, त्याच्यात 2 तासच टिकती। अशा शेतकऱ्यांनी करायचं काय? म्हणून आज आम्ही जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत आमच्या सहित या लोकांसहित आम्ही कुंडून घेतलेलं आहे। आम्ही तोपर्यंत या लोकांना सोडणार नाही, कारण की किती दिवस शेतकऱ्याची फार थट्टा चालवली यांनी। कर्जमाफीचा विषय जर पाहिला तर त्याच्यात कोणीच बसत नाही, एकीकडून लाईट नाही। आपल्या शेतीमालाला बाजारभाव जर मिळायला लागला तर तिथं ना समजा का बाकीच्या गोष्टी आयात करायच्या, निर्यात थांबवायची, साखरेची निर्यात थांबवायची, पैसे आणायचे कुठून? एक तर शेतकऱ्याला नाही तर एक तर फाशी घ्यावं लागत, दुसरी फाशी घेतल्याशिवाय पर्याय नाही। म्हणून आज आम्ही निर्णय जोपर्यंत लागत नाही, जोपर्यंत आम्हाला 10 तास 8 तास जी वीज आहे लाईट शेतीसाठी द्यायचं आश्वासन देत नाही आणि आम्हाला वीज देत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही। आता हे आंदोलन सौम्य पद्धतीचं आहे, नक्षलवादाच्या भूमिकेत हे असं जर चाललं ना, शेतकरी नक्षलवादीच्या भूमिकेत उद्याच्या काळात पुढे येईल, बंदुका घेईन शेतकरी। कारण त्याला जर समजा त्याच्या पोटात आग पडायला लागलं तो काय करेल? हे पारतंत्र्य आहे आपल्यावर। शेतकऱ्याला शेतकरी हा पारतंत्र्य दे, त्याला त्याच्या शेतीमालाचा भाव ठरवायचा अधिकार नाही, त्याला वीज नाही, त्याला कुठल्या सुविधा नाही। कर्ज भरा म्हणतात, भरायचे कुठून कर्ज आहे? आज आम्ही देवळाली येथे उपकार्यकारी अभियंता यांच्या महावितरणच्या ऑफिसला आलेलो आहोत। गेल्या 3-4 महिन्यापासून जी ती 8 तास वीज देत होते त्यामध्ये कपात करून त्यांनी 6 तास केली, पण ती 6 ताससुद्धा वीज आम्हाला शेतकऱ्यांना भेटत नाही। कारण तिकून सबस्टेशनवरनं लाईट आली का डीपीचा फ्यूज जातो, डीपीचा फ्यूज टाकला का यांची लाईट जाते, मग शेतकऱ्यांनी नेमकं पाणी भरायचं कसं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। शिवाय त्यांचे वेळापत्रकसुद्धा असं आहे, पहाटे 4:30ला येणार, पहाटे 4:30ला यांचा बाप आला होता का पाणी भरायला, मोटर चालू करायला जायचं म्हणजे साप येतो, विंचू येतो, एवढ्या अंधारा कुंधाराचा शेतकरी जाणार कसं? म्हणून आता बिबटे येतात, म्हणून आता फक्त आम्हाला 2च तास वीज भेटत आहे। म्हणून इथं सुद्धा या महावितरणच्या कार्यालयामध्ये फॅन बंद केलेला आहे। त्याचं कारण आम्हाला त्यांना त्रास द्यायचा नाही, पण त्यांना सुद्धा कळू द्या की आम्ही कसं जीवन जगत आहोत। इथं गावात सिंगल फेज करायची, वस्तीवर सिंगल फेज नाही, म्हणजे गावात शहरामध्ये माणसं राहतात आणि वस्तीवरती काही जनावरं राहतात का हा प्रश्न आमच्या शेतकऱ्यांच्या मध्ये आहे। म्हणून आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा या ठिकाणी उद्रेक व्हायला लागलेला आहे। हातातोंडाशी आलेले पिकं कपाशी केलेली आहेत, तिला पाणी देता येणार, मग शेतकऱ्यांनी करायचं काय हा प्रश्न आमचा या सरकारला आहे। या सरकारला या ठिकाणी आमचा इशारा आहे की आता जर काय अधिकारी या ठिकाणी आले नाही तर भावनांचा भडका उडाल्याशिवाय इथं राहणार नाही। आंदोलन चाललंय तुमच्या चुकीमुळे एमएससीबीच्या या सरकारने आम्हाला 8 तासाचा शब्द दिलेला आहे। कर्जमाफी शब्दीला आमच्याकडून सरकारने मतं घेतली शेतकऱ्यांकडून, आंदोलनामध्ये पानं पुसली। आम्ही काय आत्महत्या करायच्या का बंदूक घेऊन तुम्हाला गोळे घालायच्या? आम्हाला नक्षलवादी व्हायला भाग पाडू नका। शेतकरी मारणी घातलाय तुम्ही सगळ्यांनी। तुमचा काय आयोग कमी आहे का? तुमचे पगार कमी आहे का? तुम्हाला गाड्या घोड्या एसी? अरे आम्ही माणूस म्हणून जगाव का नाही? का पाप केलं आम्ही?
हा कृषी प्रधान देश दुसरा म्हणायला आहे का?